गोलंदाजी करण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता. आता प्रश्न हाच दडला की हा सामना किती लवकर समाप्त होईल, कारण 8च धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला फलंदाज विनय पाहायला मिळतील. फुलर लेंथ होता, समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॉल हवेमध्ये लॉंगॉलला फिल्डर आता पोहोचतात. कॅच देखील पकडली गेली आणि हा दरम्यान पहिला धक्का विनयच्या स्वरूपामध्ये टीम घोडसेबीला फलंदाज बाद. चला, राजाभाई कोळीवाडा क्रिकेट संघाचे संघ नायक, आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषभ पवार आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच भावेश पवार यांचे बंधू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. फार कमी वेळा अशी संधी मिळत असेल की मोठ्या भावासोबत फलंदाजी करण्याची संधी, ती देखील एक स्पर्धेमध्ये. आज संधी देखील त्याला ही मिळाली. स्टेप आउट झालाय, बॉल हवेमध्ये. आणखीन एक विकेट आता मिळेल का? मिड ऑफला फिल्डर जज करतात आणि आणखीन एक धक्का लागतोय घोडसेबीला. फलंदाज बाद होतील यावेळेस ऋषभ. सलगचे 2 विकेट आता आले. आता विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का हा आता प्रश्न. आता मैदानाच्या आतमध्ये किशोर मुकादम आता फलंदाजी करण्यासाठी क्रमांक 4 वरती येतात. आज खऱ्या अर्थाने प्रत्येक यंगस्टरला प्रमोट केलं गेलं, त्यामध्ये किशोर मुकादम यंगस्टर जरूर आहेत, बट भरपूर सारा मॅचेसचा अनुभव या खेळाडूकडे आहे. समीकरणाचा विचार केला तर 16 चेंडूमध्ये अजून देखील 8 धावांची आवश्यकता. भावेश अजून देखील डगआउटच्या दिशेने पाहतात. एक्झॅक्टली आय थिंक थोडासा क्रम चेंज होता, पण आता किशोर मैदानाच्या आतमध्ये आले. 16 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. समीकरण फार सोपं. हॅट्रिक बॉल असेल. आता प्रणयचा देखील हा विचार असेल की कुठे ना कुठे या मॅच मध्ये किती पुढे जाऊ ते तर माहित नाही, हॅट्रिक कंप्लीट होईल का? हॅट्रिक कंप्लीट. यस, बॅटची एज. हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेमध्ये भरपूर काही घडताना आपण बघितलं. विकेट हॅट्रिक पाहिली नव्हती आणि फायनली विकेट